नमस्कार. प्रकाशक स्वामी अमृत बोधिधर्म यांनी प्रकाशित केलेल्या त्यांच्या पुस्तकातील ओशो यांनी आपल्या मातेसाठी लिहिलेल्या 120 पत्रांपैकी एक पत्र आपण आज वाचन करणार आहोत. त्याग नाहीच. मी एका गावात गेलो होतो तेव्हा कोणी म्हणाला, धर्म म्हणजे त्याग, अन त्याग ही मोठी कठीण अन कर्मठ अशी साधना आहे. ते ऐकत असताना मला एक गोष्ट आठवली. मी लहान होतो. खूप लहानपणची गोष्ट असेल ही. काही लोकांबरोबर मी एका नदीकाठी वनभोजनासाठी गेलो होतो. नदी लहानशीच होती, पण तिथं वाळू खूप होते आणि त्या वाळूत चमकणारे रंगीबेरंगी भरपूर दगड. मला तर जणू खजिनाच सापडला होता. मग काय, संध्याकाळपर्यंत मी इतके दगड गोळा केले होते की ते घरी नेणं अशक्य होतं. निघताना ते जेव्हा तिथंच टाकून द्यावे लागले तेव्हा मला रडूच कोसळलं होतं. अन बरोबरच्या मंडळींची त्या दगडाबद्दलची विरक्ती पाहून मला खूप आश्चर्य वाटलं होतं. त्या दिवशी ती मंडळी मला खूप त्यागी वाटली होती. अन आज त्याबद्दल विचार करतो तेव्हा वाटतं की दगडांना दगड म्हणून जाणलं की मग त्यागाचा काही प्रश्नच नसतो. अज्ञान म्हणजे भोग, ज्ञान म्हणजे त्याग. त्याग म्हणजे क्रिया नव्हे, तो करावा लागत नाही, तो होऊन जातो. तो ज्ञानाचा सहज परिणाम आहे. भोग देखील यांत्रिक आहे, तो देखील कुणी करीत नाही, ती अज्ञानाची सहज परिणती आहे. म्हणून त्याग म्हणजे कठीण कर्मठ असं म्हणणंच व्यर्थ आहे. कारण एकतर ती क्रियाच नाही आणि क्रियाच कठीण आणि कर्मठ असू शकतात, आणि त्याग म्हणजे तर परिणाम आहे. तेव्हा त्यात जे सुटून जातंय असं वाटतं ते निर्मूल्य असतं, आणि जे मिळवलं जातं ते अनमोल असतं. खरं म्हणजे त्याग म्हणून काही नाहीच. कारण जे आपण सोडून देतो त्यापेक्षा आपल्याला खूप मिळतं. वस्तुस्थिती तर अशी आहे की आपण केवळ बंधनं सोडून देत असतो आणि मिळवत असतो मुक्ती. आपण सोडून देतो कवड्या आणि मिळवतो हिरे. आपण सोडून देतो मृत्यू आणि मिळवतो अमृत. आपण सोडून देतो काळोख आणि मिळवतो प्रकाश, शाश्वत आणि अनंत. तेव्हा त्याग आहे कुठे? कारण काही नाही ला सोडून सारं काही मिळवणं म्हणजे त्याग नव्हे.